नमस्कार मंडळी. आत्ता ना सकाळच्या 8 वाजले आहेत आणि आजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ना मी स्पेशल असं ना ढोकळा बनवलेला आहे. खमंग असा ढोकळा. तर एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा ढोकळा बनलेला आहे आणि आपण बनवलेला ढोकळा ना म्हणजे वेगळाच अनुभव असतो. आणि तुम्ही पाहू शकता त्याच्या कडा तरी ना एकदम असं सुटलेलं आहेत आणि आत्ता परफेक्ट असं जबरदस्त इथे ढोकळा तयार झालेला आहे. आणि इथे आम्ही सर्वजण ना सकाळच्या नाश्त्यासाठी बसलेलो आहे. तर इथे आम्ही ढोकळा खाण्यासाठी बसलेलो आहे आणि याचा लाँग व्हिडिओसुद्धा आम्ही अपलोड केलेला आहे आणि तिथे जाऊन तुम्ही त्रिकोणी बटनावरती जाऊन चेकआउट करू शकता. तर इथे ना शौर्य आणि आहो आणि आई आम्ही चौघंजण ना इथं खायला बसलेला आहे. मस्त असा गरमागरम ढोकळा सॉसबरोबर अप्रतिम. तर इथं आमचा ना ढोकळा वगैरे खाऊन झाला. मग नंतर इथे मी चहा बनवलेला आहे. तर कडाक्याची थंडी आहे. 10 वाजलं तरी पण थंडी काय जाईना म्हणून इथे मी चहा बनवले. तर इथे ना मी भाजी बनवते. तर इथे ना हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे. भरपूर सारं लसूण आणि चवीपुरतं मीठ, तेल आणि शेंगदाण्याचा कूट, मिरचीची पेस्ट टाकून आपली ताजी फ्रेश अशी मळ्यातली भाजी बनवलेली आहे. आणि खूप छान लागते बरं का. गरम गरम भाजी, गरम गरम भाकरीबरोबर ना ही गरम गरम भाजी अप्रतिम. तर आज ना आजी आणि आईंचा उपवास आहे. तर त्यांच्यासाठी ते मी शाबूची खिचडी बनवलेली आहे. तर त्यांचा मंगळवारचा उपवास असतो. तर इथे ना मी छान अशी ना शाबूची खिचडी बनवली आणि सकाळी ना मी कवठाची बर्फी बनवली होती आणि याचा मी लाँग व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. तुम्ही चेकआउट करा. आणि नंतर ना इथे मी डिरेक्टली आज ना तुमच्याशी शेअर केलेलं आहे बर्फी बनवलेली. तर याच्यावरती ना मी थोडीशी ना पिठी साखर भुरभुरलेली आहे. त्याच्यामुळे ना एकमेकाला चिटकणार नाहीत ह्या बर्फ्या किंवा वड्या म्हणू शकता. आणि खूप छान लागते बरं का. आंबट गोड अशा खट्टा मिठा ह्या बर्फ्या खायला लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर